जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनी दरेवाडी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या निवडणूक प्रक्रियेमध्ये इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। इंजिनियर प्रवीण कोकाटे हे दरेवाडी गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। राजकारण व समाजकारणाचा दांडगा अनुभव कोकाटे यांना आहे। गावातील निवडणुकीत सहभाग घेत पूर्ण पॅनल त्यांनी निवडून आणला होता। प्रवीण कोकाटे यांचा राजकारणासंदर्भातील अनुभव व उच्च शिक्षणामुळे गावाच्या विकासाकरता त्यांचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास दरेवाडी ग्रामस्थांना आहे। शिवसेनेच्या तिकिटावर ही निवडणूक लढवण्याची संधी मिळेल असा विश्वास इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनी व्यक्त केला आहे। आज नुकतीच मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मला दरेवाडी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी करावी लागत आहे। माझे तरुण मित्र आणि माझे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला दरेवाडी गटासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण येथे आलोत आणि आत्ताच मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्या दरेवाडी गटाच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला आमच्या दरेवाडी गटाचा आणि त्या परिसराचा पूर्ण विकास करायचा आहे। माझा मी एम.ई. स्ट्रक्चर शिक्षण घेतलेलं आहे आणि इंजिनिअरिंगची पदवी मास्टर डिग्री घेतले आणि त्यानंतर मी सामाजिक कार्यात मला स्वतःला वाहून घेतले आणि त्या माध्यमातून मला आमच्या गावाचा विकास करायचा आहे। आणि आमच्या तरुण मित्रांचा मला सांगणं आहे की तुमच्या हातून चांगलं समाजकार्य कसं होईल हे तुम्ही पाहायला पाहिजे आणि त्या माध्यमातून मी आता जिल्हा परिषदची उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि जिल्हा परिषदेमधून विविध विकास योजना तळागाळापर्यंत कशी पोहोचतील, समाजातील छोटा घटक असो मोठा घटक असो या प्रत्येकाला काय न्याय देता येईल याचा पुरेपूर मी प्रयत्न करेल आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण गटाबरोबरच जिल्ह्यात विविध योजना कशा येतील त्यांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत कसा जाईल आणि शासनाच्या बऱ्याच योजना असतात परंतु सर्वसामान्य लोकांना त्या माहिती नसतात आणि अशिक्षित उमेदवार असतील किंवा ज्यांना कमी शिक्षण असते त्यांना या योजनांचा पुरेपूर माहिती नसते किंवा अधिकारी वर्ग त्यांना या योजना समजून देत नाही आणि सुशिक्षित लोक असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि माझ्या माध्यमातून मी त्या सर्व योजनांचं पूर्ण माहिती घेऊन सर्वसामान्यांपर्यंत योजना कशा जातील याचे मी निश्चित प्रयत्न करेल। दरेवाडी तसेच चिचोंडी पाटीलसह त्यालगत येणाऱ्या गावांमध्ये कोकाटे कुटुंबियांचं राजकीयदृष्ट्या तसेच सामाजिकदृष्ट्या चांगलं वर्चस्व असल्याने ते ही निवडणूक नक्कीच जिंकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।